वेलकम टू अस्मिता ट्युटोरियल्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 11वी ॲडमिशनसाठी जी CET घेणार आहे त्याचा एक्झाम पॅटर्न. सब्जेक्ट असतील मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश. ईच 25 मार्क्सची एक्झाम असेल. नंबर ऑफ क्वेश्चनसुद्धा 100 असतील आणि ड्युरेशन एक्झाम असेल 2 आवर्सची असेल. ही एक्झाम ऑगस्टमध्ये तर नाही पण सप्टेंबरच्या फर्स्ट या सेकंड वीकमध्ये होईल. अजूनही याची डेट डिक्लेअर नाही झालेली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा जो लेसन आहे ह्याचे MCQ जे आपल्याला MSCET विचारण्यात येतील. फर्स्ट क्वेश्चन, मास ऑफ द सोडियम एलिमेंट. ऑप्शन आहे 21.88, 22.99, 22.17. आन्सर इज 22.99. विच सायंटिस्ट एक्सप्लेन लॉ ऑफ ऑक्टेव्ज. याचा अर्थ आहे लॉ ऑफ ऑक्टेव्स ह्या कुठल्या सायंटिस्टने एक्सप्लेन केला. ऑप्शन आहे डॉबेर्नियस, आइन्स्टाईन, न्यूलँड्स, गिग्रेल. अँड आन्सर इज न्यूलँड्स. सिम्बॉल ऑफ थोरियम एलिमेंट. थोरियम एलिमेंट जो आहे त्याचा सिम्बॉल का आहे. ऑप्शन्स आहेत TH, TI, TL, TE. अँड आन्सर इज TH. डॅश इज द 8th element. Dash is the 8th element after lithium. ऑप्शन्स आहेत बोरॉन, हेलियम, कार्बन, सोडियम. आणि आन्सर आहे सोडियम. मेनलिव्स डॅश कॉल्ड पीरियड्स. ऑप्शन्स आहेत वर्टिकल कॉलम्स, हॉरिझॉन्टल रोज, वर्टिकल लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स. अँड आन्सर इज हॉरिझॉन्टल रोज. ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट. कोबाल्टचं ॲटॉमिक मास काय आहे. 55 की 56, 58.9, 57.9. अँड आन्सर इज 58.9. इट इज नॉट अ नोबल गॅस. कुठला एलिमेंट आहे ह्याच्यामध्ये जो नोबल गॅस नाही आहे. हेलियम, निऑन, अर्गॉन, बोरॉन. अँड आन्सर इज बोरॉन. डॅश इज अ नोबल गॅस. H, He, C आणि N. ऑप्शन आहेत हे H, He, C आणि N. अँड आन्सर इज He. लिमिटेशन ऑफ मेंडल्स. नो फिक्स पोझिशन ऑफ H, नो फिक्स पोझिशन ऑफ He, नो फिक्स पोझिशन ऑफ Be, नो फिक्स पोझिशन ऑफ C. आणि आन्सर आहे नो फिक्स पोझिशन ऑफ H. आयसोटॉप्स मीन्स. आयसोटॉप्सचं मिनिंग विचारले. सिमिलर फिजिकल प्रॉपर्टी, डिफरंट ॲटॉमिक मासेस. बी आहे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, डिफरंट ॲटॉमिक मासेस. सी सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज, डिफरंट ॲटॉमिक नंबर. डी सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, डिफरंट ॲटॉमिक नंबर. आणि आन्सर आहे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, डिफरंट ॲटॉमिक मासेस. फॉर्म्युला ऑफ मॅंगनीज. ऑप्शन्स आहेत Mg, Mn, Ma, Ms. आणि आन्सर आहे Mg. नेक्स्ट आहे डॅश हॉरिझॉन्टल रोज रिप्रेझेंट्स इन मॉडर्न पीरियड टेबल. 5 हॉरिझॉन्टल रोज, 8 रोज, 9 रोज की 7 रोज. द आन्सर इज 7. डॅश प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. व्हर्टिकल कॉलम्स आहेत, हॉरिझॉन्टल रोज आहेत, व्हर्टिकल लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. काय आन्सर असेल याचं. हॉरिझॉन्टल रोज. डॅश व्हर्टिकल कॉलम्स नोन ॲज ग्रुप्स. ऑप्शन्स आहेत 8, 7, 18, 19. आणि आन्सर आहे 18. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश नोन ॲज ग्रुप्स. व्हर्टिकल कॉलम्स, हॉरिझॉन्टल रोज, वर्टिकल लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स. आणि आन्सर आहे वर्टिकल कॉलम्स. हॅलोजन प्रेझेंट इन अ ग्रुप. हॅलोजन कुठल्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतो. 15, 16, 17 की 18. तर हॅलोजन प्रेझेंट असतो 17च्या ग्रुपमध्ये. FCl प्रेझेंट इन अ ग्रुप. कुठल्या ग्रुपमध्ये F आणि Cl प्रेझेंट असतो. 15, 16, 17 की 18. इट्स प्रेझेंट इन ग्रुप 17.
नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस ॲज वी गो. ऑप्शन्स आहेत ड्रॉ द डाउन द diagonally, डाउन द ग्रुप, डाउन द periods, डाउन द न्यूलँड पिरियडिक टेबल अँड आन्सर आहे डाउन द ग्रुप. AR belongs to the dash period of modern periodic table. थर्ड पिरियडला आहे, फोर्थला आहे, फिफ्थला आहे की सिक्स्थला. द आन्सर इज थर्ड. इलेक्ट्रॉन ऑफ ॲटम्स आर फिल्ड इन डॅश शेल्स. इलेक्ट्रॉन कुठल्या जे शेल असतात त्यामध्ये फिल केलं जातं. तर ऑप्शन्स आहेत KLP, LMP, LKM, KLM आणि आन्सर आहे KLM. जे शेल्स असतात इलेक्ट्रॉनिक शेल त्यांची नावं असतात KL आणि M. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ K शेल. तर प्रत्येक शेलला एक कॅपॅसिटी असते. तर K शेलला कुठली कॅपॅसिटी काय आहे? 4 आहे, 5 आहे, 6 आहे की 2 आहे? तर फर्स्ट शेल आहे K इलेक्ट्रॉन्सचे, त्याच्या कॅपॅसिटी आहे 2. Electrons can accommodated in shell depends on formula 2n, 2na, 2ne minus 2n square and answer is 2n square. Electron shell depends on 2n square where n is फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रॉन शेल कशावरती डिपेंड आहे? 2n स्क्वेअर ह्या फॉर्म्युला. तर n म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ गिवन शेल फ्रॉम न्यूक्लियस, प्रोटॉन नंबर अँड न्यूट्रॉन नंबर आणि आन्सर आहे नंबर ऑफ गिवन शेल फ्रॉम न्यूक्लियस. ॲटॉमिक रेडियस मीन्स डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस to outermost shell, distance of nucleus, diameter of atom, distance between two electrons. The answer is distance between nucleus to outermost shell. Atomic radius of hydrogen. त्याचा आन्सर आहे 32 pm आहे का 37 pm आहे, 30 pm आहे का 31 pm and answer is 37 pm. 1 picometer means 10 m, 10 raised to minus 5 m, 10 raised to minus 12 m, 10 raised to 15 m. The answer is 10 raised to minus 12 m. Atomic radius dash in moving from left to right along period decrease होतो, increase होतो, सेम राहतो की none of the above. आणि आन्सर आहे atomic radius decreases in moving from left to right along a period. ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस ड्यू टू. जो ॲटॉमिक रेडियस असतो तो डिक्रीज का होतो? प्रोटॉन नंबरमुळे, न्यूट्रॉन नंबर, न्यूक्लियर चार्ज विथ अ पुल्ड द इलेक्ट्रॉन, न्यूक्लियर चार्ज विथ अ पुल्ड प्रोटॉन. आणि आन्सर आहे न्यूक्लियर चार्ज विच पुल्ड द इलेक्ट्रॉन. एलिमेंट विच रिप्रेझेंट इन पिरियडिक टेबल इज नोन ॲज हॅलोजन, गॅसेस, नोबल गॅस की मेटलॉइड. The answer आहे metalloid. Elements which behaves as a metal as well as non-metal called halogen, gases, noble gases, metalloid. असे काही एलिमेंट्स आहेत जे मेटल सारखे पण बिहेव करतात आणि नॉन मेटल सारखे. त्या मेटल्सला काय म्हणतात? मेटलॉइड. त्या एलिमेंट्सला काय म्हणतात? मेटलॉइड्स. डॅश आर इलेक्ट्रोनिगेटिव्स. metals, non-metals, alkali earth metals ki hydrogen. Answer is non-metals are electronegative. Dash are electropositive in nature. Metals, non-metals, alkali earth metals, hydrogen. आणि आन्सर आहे metals are electropositive in nature. Silicon is halogen, गॅसेस, नोबल गॅस की मेटलॉइड. सिलिकॉन आहे मेटलॉइड म्हणजे विच बिहेव्स ॲज अ मेटल ऑल्सो अँड नॉन मेटल ऑल्सो. कॅल्शियम इज मेटल, नॉन मेटल, अल्कली अर्थ मेटल, हायड्रोजन. अँड आन्सर इज कॅल्शियम इज अ मेटल. ऑक्साईड ऑफ मेटल्स इज डॅश इन नेचर. ऑक्साईड जे असतात त्यांचं नेचर काय असतं? ऑक्साईड्स ऑफ मेटल acidic, basic, amphoteric, salty, and oxide of metals are basic in nature. Oxides of non-metal is dash in
नेचर. ॲसिडिक, बेसिक, ॲम्फोथेरिक की सॉल्टी. ॲसिडिक. हे बघा, ऑक्साईड्स ऑफ मेटल काय आहेत, बेसिक नेचरमध्ये आहेत आणि ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्स ॲसिडिक इन नेचर आहेत. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1, 2, 3, 0. काय असेल आन्सर? इट्स 1. ॲटॉमिक मास आहे हायड्रोजनचं 1. क्रिप्टॉन इज काय? क्रिप्टॉन इज डॅश. क्रिप्टॉन काय आहे? मेटल्स आहे, नॉन मेटल्स आहे, अल्कली अर्थ मेटल्स आहे की नोबल गॅस? अँड आन्सर इज नोबल गॅस. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विल फॉर्म ॲसिडिक ऑक्साईड? विथ ऑप्शन्स आहेत विथ ॲटॉमिक नंबर 7, विथ ॲटॉमिक नंबर 3, विथ ॲटॉमिक नंबर 12, with atomic number 19, and answer is with atomic number 19. What relation do AR and CA have? AR आणि CA आहेत, त्यांचं रिलेशन काय आहे? आयसोटॉप्स आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक आहे, आयसोबार्स आहेत की आयसोटोन्स आहेत? आणि आन्सर आहे आयसोबार्स. पिक आउट द ऑड वन. याच्यामधला ऑड वन काय आहे? अर्गॉन, निऑन, बेरियम, हेलियम. अँड ऑड वन इज बेरियम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.